नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ठाकरे गटाचे आमदार खरात साहेब आता आपल्याबरोबर आहेत. खरात साहेब, खरं तर खूप प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त बोलूयात किंवा जल योजनेबद्दल बोलूयात. पण आज सभागृहामध्ये भास्कर जाधव तुमच्या गटाचे जे काही अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यावर मुद्दा मांडतायत आणि सभागृहामध्ये मंत्री नाहीत. शेवटी सभापतींना सांगावं लागलं की महत्वाची चर्चा चालू आहे आणि मंत्री कुठे आहेत. ही गोष्ट खरी आहे. सकाळचा आज जो पहिलाच प्रश्न होता तो शेतीच्या विषयावरती होता. विशेषतः जे काही पणन मंत्री आहेत त्यांना बोलून घ्यावं लागलं आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी आज उत्तर दिले ते अतिशय असमाधानकारक आणि त्याला काय म्हणू आपण बेजबाबदारपणाची उत्तरं होती. त्यांनी असं सांगितलं की सोयाबीनची काही नाफेड केंद्र सुरू केली आहेत आणि बाकीचे कपाशी असेल, सोयाबीन असेल, बाकी सगळं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाधानकारक घेणं सुरू आहे आणि महाराष्ट्र शासन खूप शेतकऱ्यावर उपकार करत आहे. अशा प्रकारची भाषा आणि एकूणच सरकारची जी आहे ती अतिशय लाजिरवाणी आहे. वास्तवात एकतर नाफेडची जी केंद्र जी सुरू झाली आहेत ती आत्ता कुठं सुरू झाली आहेत, आत्ता गेल्या 10-15 दिवसामध्ये सुरू झालेली आहे आणि यापूर्वी जे काही सोयाबीन आहे ते सप्टेंबरपासून आलेलं आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर कोणता असा शेतकरी आहे की ज्याच्याकडं हे सोयाबीन किंवा जे पिकं आहेत ते ठेवण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळं एकतर ठेवण्याची व्यवस्था नाही, साठवणुकीची व्यवस्था नाही, दुसरं असं की त्याच्याकडे आर्थिक जी परिस्थिती इतकी खराब झालेली असते की आलेला माल विकून त्याला पैसे पाहिजे असतात आणि त्यामुळं नाफेडची केंद्र सुरू न झाल्यामुळे त्यांनी काय केलं की जो खाजगी व्यापाऱ्यांना तो जो काही माल विकलेला आहे, सोयाबीनचा माल अक्षरशः माती मोल दराने गेलेला आहे. 4,000, 4,500 जे की सोयाबीनचा जो भाव आहे तो 5,386 इतका आहे. प्रत्यक्षात तो माल गेलेला आहे 4,000 ते 4,400. त्याच्यामध्ये प्रतवारी केलेला आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आता हा जो काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कारण त्याला पर्याय नव्हता, त्यांनी तो घराच्या बाहेर काढलं. आता त्यांनी ती विकलेलं आहे आणि आता केंद्र सुरू झालेलं आहे. मग आता जी विकलेल्या जो काही सोयाबीनचा त्याचा भाव फरक जो आहे मधला जो काही 1,000-1,500चा तो तरी शासन देणार आहे. आमची तर अपेक्षा अशी होती की यांनी जो काही शेतकरी यावेळेस भरडलेला आहे पावसामुळे त्याला अतिरिक्त 1,000-2,000 रुपये प्रति क्विंटल द्यावं त्यांनी. ते तर राहिलं बाजूलाच, परंतु त्यांनी जो काही माल खाजगी व्यापाऱ्याला दिलेला आहे त्या मालाचा आणि नाफेडचा जो हमी भावातला जो काही फरक आहे तो फरक जरी शासनाने शेतकऱ्याला दिला तर खूप मोठा रिलीफ मिळेल. परंतु शासनाची आणि त्यांच्या मंत्र्यांची आजच्या सकाळच्या चर्चावरून असं दिसतं की त्यांना त्या संवेदना ते हरवलेले आहेत आणि संवेदना हरवलेलं आहे सरकार आहे, त्यांचे मंत्री हरवलेले. ज्या पद्धतीनं आज विधानसभेमध्ये विरोधी पक्षांचा आणि सत्ताधारीच्या आमदारांचा सुद्धा जो काही आक्रोश होता तो ऐकून घेण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे. तुम्ही सोयाबीनचा आता मुद्दा काढलात, पण त्याचबरोबर कपाशीचा मुद्दा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्रासदायक ठरतोय. त्याचा भाव हा 3,500 ते 3,800 अशा पद्धतीने, म्हणजे कदाचित माझी माहिती चुकीची असेल पण या पद्धतीने मिळतोय आणि पुन्हा आयात केला जातोय. म्हणजे आज शेतकरी त्याच्यात जास्त भरडतोय. नाही, सरकारचं हे दुटप्पी धोरणच आम्हाला कळायला मार्ग नाही. एकीकडं शेतकऱ्यावर उपकार करण्याची भाषा यांची आहे, दुसरीकडं कपाशीच्या ज्या गाठी आहेत त्याची आयात सुरू केलेली आहे. तूर आहे, आता तुरीला खरं म्हणजे चांगला भाव मिळणं अपेक्षित आहे की नाही, पण तूर सुद्धा आयात केलेली आहे. सोयाबीनला भाव मिळणं अपेक्षित आहे, ती केंद्र उशिरा केलेली आहे. म्हणजे हे सगळं सरकारच्या जणू शेतकऱ्याच्या सरकारी जीवावर उठलेलं आहे आणि वरती भाषा उपकाराची आहे. हे बघून जे काही विरोधी पक्षातले आणि त्याचबरोबर सत्तेतले सुद्धा आमदार या सरकारवरती नाराज आहेत. ही आजची परिस्थिती आहे. खरात साहेब, खरं तर ह्या सगळ्या प्रश्नांवर तुमच्याकडनं खूप व्यापक स्वरूपामध्ये आपण जाणून घेणार, म्हणजे घेऊयात पुढे एक मी तुमचा सेपरेट इंटरव्ह्यू करेन कारण तो फार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे जल योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप निराशाजनक सगळी गोष्ट आहे, ती काय बघायला मिळेल. जलजीवन योजना जी आहे, हर घर जल अशा प्रकारची पंतप्रधान मोदी साहेबांनी घोषणा केली होती. 2022 पासून 2022-23 मध्ये तत्कालीन शिंदे साहेबांचं जे नेतृत्वाखाली सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हणजे मारे राणा भीमदेवी थाटामध्ये या घोषणा सुरू केल्या. ही काही योजना सुरू केली. जिकडे तिकडे असं वाटू लागलं होतं की आता महाराष्ट्र सगळीकडे पाणीच पाणी होईल, परंतु प्रत्यक्षात हे जलजीवन विभाग जे आहे म्हणजे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जे काही महाराष्ट्रातले ते 3-4 विभाग ज्यांनी जो काही अनागोंदी
आणि ग्रामीण भागातलं जे काही व्यवस्था ज्याला काय म्हणजे शासन यंत्रणा जी काही कुचकामी ठरवली त्याच्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आहे आणि त्यांच्याद्वारे राबवण्यात येणारी जलजीवन योजना आहे. महाराष्ट्रामध्ये जलजीवन योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये तर अक्षरशः ह्या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. माझ्या मतदारसंघात मेहकर आणि लोणार हे 2 तालुके आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्षात मेहकरमध्ये 92 योजना आहेत आणि लोणारमध्ये जवळपास 64 योजना आहेत. अशा या दोन्ही योजना मिळून फक्त माझ्याकडे 11 योजनांची कामं पूर्ण झालेली आहेत. बाकीच्या 150 योजना जवळजवळ तशाच म्हणजे पडू नयेत. या कामावरती पैसा खर्च झालेला आहे. त्यामध्ये रिसोर्सेस जे आहेत, पाण्याचे सोर्स ते बदललेले आहेत. त्याच्यामुळे ते अडचणी आहेत. रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पाईपलाईनी टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाईप आता सडलेले आहेत, तोट्या सडलेल्या आहेत. जो काही खर्च यापूर्वी केला तो खर्च म्हणजे पाण्यात गेलेला आहे आणि आज रोजी ही योजना पुढे सरकलेली नाही. आता सरकार हे योजना कशा प्रकारे पूर्ण करेल, कारण सरकारकडे पैसा नाही आहे. कंत्राटदारांनी कामं थांबवलेली आहेत, अधिकाऱ्यांनी बदल्या करून टाकलेल्या आहेत. म्हणजे कशी योजना नसावी, एखादी योजना कशी नसावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जलजीवन योजना. आणि त्याला चालवणारे त्यावेळेसचे मंत्री तेच आज आहेत. म्हणजे नशीब म्हणजे बघा, म्हणजे महाराष्ट्राचं ते सुदैव आहे का दुर्दैव आहे, ज्यांनी योजना त्यावेळेस सुरू केली तेच आज त्या खात्याचे मंत्री आहेत. आणि तरी सुद्धा या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा जो काही त्याला म्हणून आपण सुरळीत करण्याचा कोणतंही नियोजन शासनाकडे दिसत नाही. माझ्याच मतदारसंघातून 154 कोटीची मागणी आहे, त्याला अद्याप 5 पैसे सुद्धा सरकारनं दिलेले नाही. परिणामी मला असं वाटतं की आतापर्यंत जो झालेला खर्च आहे तो पूर्ण वाया गेलेला आहे. याला जबाबदार कोण राहणार आहे? याला सरकारमधले तुम्ही कोणाला जबाबदार धरायचं? अधिकाऱ्यांना धरायचं, काही राबवणाऱ्यांना धरायचं, का ज्यांनी पॉलिसी त्यावेळेस राबवली ना आता सुद्धा तेच आहे त्यांना जबाबदार धरायचं? याचा विचार तुम्ही करा, जनतेने पण केला पाहिजे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न की उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आलेत असं समजतंय, ते सभागृहात सुद्धा येणार आहेत. काय रणनीती तुमची असणार आहे सरकारला घेरण्याच्या बाबतीमध्ये? कारण एवढे सगळे सारे प्रश्न आहेत. काही तुमची चर्चा झाली आहे, काही बैठक होणार आहे, काय आहे? उद्धव साहेब आमचं ऊर्जा केंद्र आहे. केवळ आमच्या आमदारांचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं ऊर्जा जर केंद्र असेल आज रोजी, कारण नीती, रीती आणि संस्कृती याला आज जर कोणी ठिकाणावरती ठेवलं असेल महाराष्ट्रामध्ये तर केवळ उद्धव साहेब आहे आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. बाकीचा कोणताही तुम्ही पक्ष घ्या, यांच्याकडे रीती नाही, नीती नाही आणि संस्कृती तर अजिबात नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचा जो समृद्ध वारसा आहे तो त्यांच्या साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत चालवत आहोत. मधल्या काळामध्ये जरी ही जी गद्दार मिंदे जी मंडळी निघून गेली असली तरी लोक मात्र आमच्या समवेत आहेत. उद्धव साहेब आज आलेले आहेत. आमच्या सगळ्या आमदारामध्ये सभेच्या, परिषदेच्या आणि कार्यकर्त्यामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे. आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे, 7/12 कोरा करण्याचं धोरण आहे, कपाशीचा भाव असेल, सोयाबीनचे भाव फरक असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही विधान मंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये रान उठवणार आहोत आणि सरकारला आम्ही अडचणीत आणणार आहोत. एक शेवटचा प्रश्न की नाना पटोले असं म्हणाले की यांना भटक्या कुत्र्यांचं त्यांना पकडता आले नाही तर हे बिबट्यांना काय पकडणार आहे हे सरकार? काय, कारण बिबट्यांनी आणि भटक्या कुत्र्यांनी खूप धुमाकूळ घातले. ते बोलले ते बरोबर आहे. यावर मी जास्त काय बोलणार नाही. जे नाना भाऊ बोलले ते योग्यच बोललेले आहेत. हे आपल्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे आमदार खरात साहेब होते आणि अत्यंत स्पष्टपणाने काही भूमिका जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज प्रश्न म्हणजे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होतं, विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न इथे घेतले जातात प्रामुख्याने, पण त्याची सोडवणूक किंवा त्याच्या प्रश्नांवर सरकार बोलतंय आणि काही उपाययोजना करताय असं मात्र दिसत नाहीये. ही स्पष्ट भूमिका खरात साहेबांनी मांडली आहे. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.